आपल्या उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात प्रथम मी पुढे आलेली आहे. एक तृतीयपंथी म्हणून, एक किन्नर समाजातून एक वर्षापासून मला आश्वासन दिलेलं होतं तिकिटाचं. स्वतः येऊन मला सांगितलं होतं. राजकारण हे माझं क्षेत्र नव्हतं. मी एक धार्मिक कामात आहे, एक मंदिराचे पुजारी आहे, एक चांगल्या पदावर आहे महामंडलेश्वर म्हणून. आपले मुख्यमंत्री चांगले आहे, त्याच्यानंतर आपले पंतप्रधान जे चांगले आहेत, ते आपल्या धुळ्या स्थानिक लेवलला जे नेते आहेत ह्यांनी आम्हाला टाळलंय का की मी एक तृतीयपंथी आहे म्हणून. राज्यभरामध्ये महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. धुळ्यात देखील येत्या काही दिवसांमध्ये राज्यासह धुळ्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र धुळ्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच किन्नर आखाड्याच्या वतीनं देखील तृतीयपंथींच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. धुळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या उपाध्यक्षा ज्या आहेत महामंडलेश्वर, पार्वती नंदगिरी, परशुराम जोगी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपण उमेदवारी अर्ज केलेला आहे. नेमक्या आपल्या काय भावना आहेत? बघा, आपल्या उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात प्रथम मी पुढे आलेली आहे. एक तृतीयपंथी म्हणून, एक किन्नर समाजातून एक छोटंसं व्यक्तिमत्व आहे आणि याच्यातून मी ह्यो निर्णय घेतलेला आहे आणि मला खूप आनंद होतोय की मी योग्य निर्णय, योग्य दिशेला चालले. भाजपच्या वतीनं तुम्ही उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होतात. ऐनवेळी तुमचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला. नेमकं काय? बघा, 1 वर्षापासून मला आश्वासन दिलेलं होतं तिकिटाचं. स्वतः येऊन मला सांगितलं होतं. राजकारण हे माझं क्षेत्र नव्हतं. मी एक धार्मिक कामात आहे, एक मंदिराचे पुजारी आहे, एक चांगल्या पदावर आहे महामंडलेश्वर म्हणून. पण एक हिंदूवादी म्हणून माझ्याकडं पाण्यात येऊन मला स्वतःहून बोलावून सांगितलं गेलं, की "आम्ही माताजी तुम्हाला तिकीट देणार आहे. तुम्ही यंदा तयारीला लागा. आपल्याला विकासाचे कामं करायचे. तुमच्यासारखे लोकं आले तर आपण नक्कीच काम करू." असं आश्वासन देऊन मला तयार करण्यात आलं. मला पुढं आणण्यात आलं आणि त्याच्यानंतर मला नाकारण्यात आलं, की एक किन्नर आहे म्हणून नाकारण्यात आलंय. भाजपच्या आपण कार्यकारिणीमध्ये आहात. नेमकं काय कुठली कार्यकारिणी आणि काय आपण काम करता? आमचा किन्नर बोर्ड जो स्थापन केलाय भाजपाने, आपले मुख्यमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ यांनी आमच्याकरता एक कल्याणकारी बोर्ड स्थापन केला आहे. त्याच्यावर मी एक सदस्य पण आहे. वर चांगलं काम आहे आमचं आणि आमची इच्छा होती, की इथंही आल्यानंतर आमच्या हातून विकासाचे काही कामं घडले असते. समाजात एक चांगलं नाव झालं असतं, पक्षाचं एक चांगलं नाव झालं असतं. या दृष्टिकोनाने आम्ही भाजपकडे पाहत होतो. पण भाजपच्या जे वर तर सगळे चांगलेच आहे. वरच्यांचं आम्ही हे करत नाही. वरचे आपले मुख्यमंत्री चांगले आहे. त्याच्यानंतर आपले पंतप्रधान जे चांगले आहेत, त्यांची माझी भेटही धुळ्यात ज्यावेळेस मोदी साहेब आले होते त्यावेळेस झालेली आहे. मी मोठ्या नेत्यांना हे करत नाही. पण जे आपल्या धुळ्यात स्थानिक लेव्हलला जे नेते आहेत, ह्यांनी आम्हाला टाळलंय. का? की मी एक तृतीयपंथी आहे म्हणून. आपण आता कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करत आहात आणि नेमकं आपल्या काय भावना आहेत आणि आपला व्हिजन काय असणार आहे? बघा, मी तर अपक्ष फॉर्म टाकणार होते आणि टाकलाही होता. त्याच्यानंतर मला शिंदे सेनेकडून फॉर्म मिळाला, तिकीट मिळालं. मी त्या सेनेचे आभारी आहे आणि मला एक आनंद झाला आहे, की एक हिंदूवादी जो पक्ष आहे, जो खरोखर हिंदुत्वाकरता काम करत राहिला. जसे आमचे बाळासाहेब ठाकरे झालेत, त्याच्यानंतर आनंद दिघे साहेब झाले. यांनी हिंदुत्वाचा झेंडा घेऊन आणि हिंदुत्वाकरता खरंच काम केलं. त्यांनी असं हिंदुत्वाचं पांघरून, हिंदुत्वाचा उपयोग करून हिंदूंचा घात नाही केला. यांनी आज बी हिंदूंचं काम केलं आणि त्या पक्षाने मला आज ऑफर केली आणि मी ते स्वीकारले आनंदाने, की मी पाहिलं भगव्याखालीच आपल्याला राहायचंय, तर मी त्यांचा स्वीकार करून आनंद आहे मला, की त्या पक्षाने मला हे केलं. आपण निवडणूक लढवताय नेमकी ती कोणत्या मुद्द्यांवर आपण लढवणार आहात आणि आपलं काय व्हिजन असणार आहे? हे बघा, मी सगळ्यात पहिले माझ्या भागाचा जो एरिया आहे, त्याच्याकरता महिला सक्षमीकरण मला करणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही पाहिलं आपल्या मावळी भागात एका 75 वर्षाच्या आजीला सोडलेलं नाहीये. डोंगराळ्याला काही अवस्था झाली, तर सगळ्यात पहिले भागात मला प्रत्येक ठिकाणी कॅमेरे बसवायचे. त्याच्यानंतर गृहोद्योग महिलांकरता कुठेतरी चालू करायचे. कारण की अर्ध्या निम्म्या महिला बाहेर भांडे घासायला त्याला जात असतात. त्यांना स्थानिक लेव्हलवर जर काम मिळालं, मूळ मुद्दा उद्योगधंद्यांचाच आहे. जे पाहिजे तसं काम आपल्या धुळ्यात नाहीये. एक ते आणि दुसरं बालसंस्कार केंद्र. लहान मुलं जेव्हा घडतील, त्यांना धर्माविषयी कळल. आपलं जे सनातन आहे,
जे वैदिक ज्ञान आहे ते जर आलं, तर ते पुढची पिढी आपली चांगली निर्व्यसनी होईल. पुढं आई-वडिलांना ते सांभाळतील. ह्या दृष्टिकोनाने आणि विकास जो पाहिजेल ठिकठिकाणी लाईट लावणं असू दे, मुलींचं संरक्षण असू दे, सगळ्या गोष्टी तर आपल्या करायच्याच आहे. अंगणवाड्या जिथं नाहीयेत, पुन्हा अंगणवाड्या हे करायच्या आहे. बालसंस्कार केंद्र उघडायचे. ही माझी स्वप्न आहे. तर आपल्यासोबत होत्या ज्यांनी शिंदे सेनेकडून आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. अ, अशा पार्वती नंदनगिरी परशुराम जोगी या आपल्यासोबत आज बातचीत करण्यासाठी होत्या. त्यांचा विकासाचा मुद्दा आहे. महिला सक्षमीकरणावर त्या काम करणार आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून धुळ्यामधून पहिल्या तृतीयपंथी म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. निश्चितच जनता देखील त्यांना साथ देईल आणि त्यांचा देखील विजय होणार का? हे बघणं आता मतदान प्रक्रिया आणि त्यानंतर लागलेल्या निकालावर अवलंबून आहे. हे बघणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन गणेशसह मी धनश्री कलाल, नवराष्ट्र, धुळे.